पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांनी पदभार स्वीकारताच अमरावती शहरात गुन्हेगारीवर दनादन कारवाईचा सपाटा सुरू केला आहे। एमडी गुटख्यानंतर आता विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर त्यांचे लक्ष केंद्रित केले आहेत। याच धडक कारवाईचा एक भाग म्हणून राजापेठ पोलिसांनी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे। अमरावती शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांनी रुजू होताच गुन्हेगारांची झोप उडवली आहे। त्यांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू झाली आहे। यापूर्वी एमडी गुटख्यावर मोठी कारवाई केल्यानंतर आता विदेशी दारूच्या अवैध विक्रीवरही अंकुश लावण्यात येत आहे। पोलीस आयुक्तांना गुप्त माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची विक्री केली जाणार आहे। या माहितीच्या आधारे राजापेठ डीबी पोलिसांनी गद्रे चौकात सापळा रचला। या सापड्यात गांधी चौक शिराडा येथे राहणारा 26 वर्षीय प्रज्वल गोविंद वर्मा याला विदेशी दारूसह रंगेहात ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून आरसीएमडी सह एकूण 66 विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। या जप्त केलेल्या दारूची किंमत 11,940 रुपये इतकी आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांच्या आदेशाने आणि राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखाली डीबी पोलीस पथकातील मनीष करपे, सागर भजगवरे, विजय राऊत, अर्जुन कदम, रवी लिखितकर आणि पंकज खटे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत। पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे। एमडी गुटखा आणि आता विदेशी दारूवर केलेल्या कारवाईने त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे। यापुढेही अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं यातून दिसत आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।